हॅलो फ्रेंड्स. तर दिवसभर इंदोर पूर्ण फिरल्यानंतर आज म्हणलं संध्याकाळी सराफा मार्केट जे राहिले ते सगळं फिरून घ्यायचं. काल तर आम्ही राजवापला फक्त ट्राय केला होता, पण आज आम्हाला सराफा मार्केटमधलं जे काही फेमस आहे ते खायचं होतं. ते आम्ही सर्वात पहिलं खाल्लं दही वडा, आणि नंतर खाल्ला हा मक्याचा केस, खूप छान लागतो. आणि दिवसभर तर आम्ही सगळं काही खाल्लं होतं छप्पन मध्ये, पण आम्ही इथे पण खूप साऱ्या गोष्टी खाल्ल्या आणि घरी जाऊन मस्त रेस्ट केला आणि सकाळी उठून परत आम्ही निघालो आमच्या इंदोरच्या राहिलेल्या गोष्टी बघायला. तर सर्वात पहिला आम्ही आज गेलो राजवाड्याचा फ्रंट डोअर बघायला. तर राजवाड्याच्या फ्रंट साईडला खूप मोठा डोअर आहे, तिथून आतमध्ये गेल्यानंतर असा काही व्ह्यू दिसतो. तर इथे ना मला फिरताना खूप छान वाटत होतं. इथे पण आम्ही खूप सारे फोटोज वगैरे क्लिक केले, व्हिडिओज काढले. आणि माझा आजचा आउटफिट कसा वाटतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मलाही खूप आवडत होता म्हणून मी खूप सारे फोटोज व्हिडिओज वगैरे खूप जास्त काढले. आणि आज जरा कमी ऊन वगैरे मला असं वाटतंय, त्यामुळे मी आज खूप जास्त खुश आहे फिरायला वगैरे. मग इथे आम्ही खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर केला. इथे पण आहेत अहिल्याबाई होळकरांचा इतिहास लिहिलेला, मल्हारराव होळकरांचा पण इतिहास लिहिलेला आहे, तर तुम्ही ते आहे बघू शकता. आणि इथे आता थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं म्हणून काही गोष्टी बंद होत्या. तर हा फ्रंट साईडचा व्ह्यू आहे. आणि बॅक साईडचा आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, सगळा म्युझियम आहे. पण इथे खूप छान वाटत होतं. इथंही एक मंदिर आहे, तिथेही जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता, आतमध्येच आहे. आणि इथे वरती असा मी थोडासा व्हिडिओ वगैरे काढला काढण्याचा वगैरे. इथे थोड्या वेळ बसलो आणि तिथून आम्ही निघालो पॅलेस बघायला. तर आम्ही आज पण एक ऑटो बुक केली होती. तर इथे सगळ्या गोष्टी 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत, पाहायला सगळ्या काही जागा आहेत त्या. मग तिथून आम्ही 2 किलोमीटरच्या अंतरावरती पॅलेस आहे तो बघायला गेलो होतो. पॅलेस पण खूप छान आहे ना, जसं मला वाटत होतं की मी कुठल्या तरी फिल्मच्या सेटवर आहे, पण ऍक्च्युली रिअल मध्ये होतं. इतक्या सगळ्या गोष्टींवरती सोन्याचं पाणी वगैरे लावलेलं होतं. खूप खूप छान वाटत होतं, एकदम रॉयल लुक वाटत होता. म्हणजे मी तर जसे डोळे भरून मी पाहतच होते, इतकं छान वाटत होतं. आणि हाच एक पॅलेस आहे जो आपल्या सगळ्या आय थिंक देशामध्ये एकमेव असा आहे जो इतका मस्त वगैरे आहे. म्हणजे मला माहिती नाही एवढा इतिहास, पण खूप छान वाटत होतं. इथल्या सगळ्या जुन्या काळच्या गोष्टी, त्यांचे राहण्याची जागा वगैरे खूप छान होता. मला वाटत होतं आतमध्ये जाऊन बघायचं, पण आतमध्ये आम्हाला ते जाऊन देत नव्हते. एक बॅरिकेड होतं, त्याच्या बाहेरच उभे राहून आपल्याला बघायचं असतं, फोटो वगैरे काढायचे असते. फोटो काढायला अलाव आहे तेवढंच खूप जास्त आहे आमच्यासाठी. तर हा महाराजांचा राजदरबार आहे, बघा किती रॉयल वाटतोय. आणि इथे आतमध्ये जाऊन देत नाही, असे बॅरिकेड लावले, त्याच्या बाहेरच उभे राहून फोटो वगैरे काढायचे. आणि बसायला वगैरे किंवा ते ज्या नक्षीकाम जे आहे ना, त्या सगळ्यावरती सोन्याचं पाणी चढवलेलं आहे. आणि इतकं रेखीव काम केलेलं आहे ना की तुम्ही काय सांगू शकत नाही. असं म्हणजे डोळ्यांनी बघितल्याशिवाय समजणार नाही, इतकं छान आहे. सगळं कार्पेट वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या जुन्या काळच्या आहेत. असं त्यांनी फक्त इथे थोडस मेंटेन केलंय. आणि हे सगळं मला असं बघून वाटत होतं की आपण टीव्ही मध्ये पिक्चर मध्ये सगळं काय बघितलं का वाटतं, पण ऍक्च्युली मी रिअल समोर बघते ना, खरंच खूप छान दिवस होतं. आम्ही इथे खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या, खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि आमचा हा लास्टचा दिवस होता इंदोर मधला. नंतर आम्हाला परत दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचंय. तिथून परत आम्ही इंदोरला येणार आहोत, पण इंदोरला फक्त जेवण करून आम्ही डायरेक्ट ट्रेन बसणार आहोत ट्रेनला. त्यामुळे आम्ही आता जेवढं होईल तेवढं बघत होतो, कारण का हा लास्टचा दिवस होता. पण खूप छान होता. आता आमचं इथलं बघून झालं होतं आणि आम्ही चाललो होतो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. त्यासाठी आम्हाला आमच्या हॉटेलमधून आमचे बॅग चेकआउट केले होते अगोदरच, बॅग आमच्या तिथंच होत्या. बॅग घेऊन आमच्या रेल्वे स्टेशनला जायचं होतं. रेल्वे स्टेशनवरती जर रेल्वे नाही भेटली तर आम्हाला बसने जायचं होतं. तर पण ऍक्च्युली झालं असं की आम्हाला रेल्वे तर भेटली नाही, मग आम्ही निघालो बसने.